नमस्कार. आपलं या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आणि सगळ्यांना आज मी सगळ्यांसाठी एक विषय घेऊन आलेले आहे. आणि तो विषय म्हणजे तो आजचा जे व्हिडिओ आहे तर पूर्ण बघायला पाहिजे तुम्ही, पूर्ण. कारण का, पूर्ण बघितल्याशिवाय तो व्हिडिओ समजणारच नाही. बरोबर आहे. तर आज आपण काय बघणार आहोत, तर परिवारातील मेन कोण. आपला परिवार असतो, पण परिवारातलं मेन कोण. आपण काय म्हणतो माहित आहे, मेन कर्ता पुरुष. सगळ्याचं म्हणणं असं असते की आपल्या परिवारातला मेन कोण, तर कर्ता पुरुष. कारण का माहिती आहे, तो बाजारहाट, कपडा लत्ता, घर चालवणे, घराची गाडी चालवणे किंवा कारभार बघणे, त्याला आपण काय म्हणतो, कर्ता पुरुष म्हणतो. बरोबर आहे, मान्य आहे मला. पण खरंच मेन कर्ता पुरुषच आहे. पण मला तुम्हाला वेगळं सांगायचं आहे की आपल्या घरात मेन कोण आहे. तर हे पूर्ण व्हिडिओ बघायचं आहे बरं काय. तर आपल्या घरात मेन जरी पुरुष असला तरी मला काय म्हणायचं आहे, तुमच्या घरात मेन कोण आहे माहीत आहे, तुमची गृहलक्ष्मी. कारण एक दिवस जर गृहलक्ष्मी घराच्या बाहेर गेली, माहेरी गेली समजा, आता आता आखाडी पंचमी हे सण सुरू झाले. महिला भगिनी पंचमीसाठी, आखाडीसाठी, राखीसाठी बाहेर जातात ना माहेरी. तर ती तुमची लक्ष्मी बाहेर गेली तर एका दिवसासाठी जरी गावाला गेली तर कसं वाटते हो घर ते? बरं वाटते का, सांगा ना. नाही. त्या घरात उभं सुद्धा टाका वाटत नाही, उभं. कारण घराला जी शोभा आहे ती लक्ष्मीमुळे आहे. आणि लक्ष्मी म्हणजे कोण, तर तुमची गृहलक्ष्मी. समजलं की नाही. तर ती मेन आहे, तुमच्या घराचा कणा आहे, कणा. तुम्ही जे म्हणता ना की ती कमवत असेल, घरी बसत असेल, लेकराचं संगोपन करत असेल, लेकराचं शिक्षण घेत असेल किंवा पूर्ण परिवाराची काळजी घेत असेल, किचन सांभाळत असेल, घरदार सांभाळत असेल, पण ती तुमच्या घराचा कणा आहे, कणा. जसं आपल्या पाठीच्या कण्यावर आपलं शरीर आहे, आपला पाठीचा कणा कसा मेन असतो आपल्याला, तसाच आपल्या घराचा, आपली गृहलक्ष्मी एक कणा आहे, कणा. का मेन आहे होती? कारण ती सगळा सिजला बिजला स्वयंपाक करते हो, पण शेवटचं माणूस जेवेपर्यंत ती जेवत नाही. तिचं मनच समाधान नसते की आपल्या कुटुंबातले सगळे लोक जेवले का, आपण केलेला पदार्थ सगळ्या लोकांना पुरला का, आपण जर जेवू तर कमी पडेल, आपण कसं जेवू सगळ्याच्या आधी, हा विचार करते. सगळ्याचा विचार करते, सगळ्याचा. आणि सगळ्याचा विचार करून ती काय करते माहिती आहे, एकतर आपण सगळेजण गोल बसून जेवू म्हणते. आणि काही कुटुंबात अशी पद्धत असते की 4-2 लोक वेगळे वेगळे जेवायची. मग ती काय म्हणते माहिती आहे, माझं थोडं आवरायचं आहे, मी आवरल्यावर जेवते, माझं थोडं आवरणं झाल्यावर जेवते. उगीच ती अशी लांबण लावते, लांबण जेवण्याला. कारण तिचा एकच हेतू असतो की सगळे लोक जेवल्यावर कुटुंबातले सगळ्या लोकांना जेवू घालून, खाऊ घालून मग मी जेवणार. आहे की नाही मेन कुटुंबातली, सांगा बरं तुम्ही. आहे. कारण तिला परिवारातल्या सगळ्या लोकांची चिंता. अहो, सगळ्यात महत्वाचं पोटच आहे हो. पोट नाही भरलं तर कुठल्या कामात लक्ष लागणार आहे तुमचं, सांगा बरं तुम्ही. मग तुमच्या पोटाची काळजी घेणार कोण आहे? तुमचीच लक्ष्मी आहे. मग घरात किती दिवस हॉटेलमध्ये खाणार आहोत सांगा की तुम्ही. घरात शिजलं भिजलं आणि घरातलंच आहार खाल्ला तर आपली तब्येत चांगली राहणार आहे.
आपलं मूड फ्रेश राहणार आहे, आपल्या कामात आपलं मन लागणार आहे. पण जर आपली गृहलक्ष्मी जर घरी नसेल तर आपल्याला हॉटेलवर जेवायला जावं लागतं. हॉटेलवर जेवाय गेलं, एकच दिवस जर हॉटेलवर जेवलं की दुसऱ्या दिवशी असं वाटतंय की कधी घरची भाकर पोळी भाजी खाऊ की, कारण ते हॉटेलचं जेवण नकोसं वाटतं. कारण घरच्या जेवणामध्ये ज्यावेळेस ती स्त्री जेवायला बनवते त्यावेळेस तिचा जीव ओतून तिचं प्रेम त्या स्वयंपाकात ओतते हो. तिला कुटुंबासाठी किती वेळ जरी त्या किचन मध्ये घालावा लागला तिला कंटाळा येत नाही. तिला कंटाळा येत नाही. तिला काय वाटते माहिती आहे, आपल्या कुटुंबात वेगवेगळे पदार्थ करावे, आपल्या आपल्या कुटुंबातल्या लोकांना माझी स्तुती केली पाहिजे आणि माझ्या कुटुंबाच्या लोकांना मी वेगळं वेगळं आहार दिला पाहिजे, वेगळं वेगळं